नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे कात्र खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी श्री कात्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे कात्रेश्वर केसरी 2026. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आपण आता कात्र खटाव फाटीवरती. आपल्यासोबत या ठिकाणी यात्रागमन ग्रामस्थ मंडळ, आमचे सहकारी मित्र वैभव पाटील आहेत. बऱ्याच दिवसानंतर गाठभेट झाली आहे, कारण आता सीझन चालू आहे त्यांचा. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ यात्रेचं स्वरूप, मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे. पाटील नमस्कार. नमस्ते. काय सांगाल प्रथमतः आपलं जुनं पारंपरिक मैदान आहे, बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? आमचं कात्र खटाव गावचं आराध्य दैवत श्री कात्रेश्वर म्हणजे आमच्या मंदिराची फार अगदी ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वतः मंदिर आहे. म्हणजे त्या मंदिराची नोंद अगदी इतिहासात आहे. पुरातत्व विभागात सुद्धा अगदी त्याची नोंद आहे. 100%. तर आमचं कात्र खटावचं आराध्य दैवत कात्रेश्वर देवाची यात्रा आहे. तर 14 तारखेला ओपनचं मैदान ह्या वर्षी घेतलंय. गावातल्या बऱ्याच लोकांची इच्छा होती की मागच्या वर्षी आदत बैल मैदान होतं, ह्या वर्षी ओपन घेऊया. तर ह्या वर्षी ओपनचं मैदान घेतलंय आपण. बरं, काय सांगाल आता फाटीबद्दल? कारण आपण फाटी गेल्या वर्षी क्लिअर केली एकदम, म्हणजे कुठली म्हणजे अगदी मोरे सरकारने सांगितलं होतं की फाटी बैलांना पळण्यासाठी चांगली आहे, परंतु पहिली तास जुळाक होती. परंतु त्या जुळाक तासानंतर आपण 2 मैदानं घेतलेत. म्हणजे अगदी जानाई केसरी असेल, महालक्ष्मी केसरी, विठ्ठल केसरी 3 मैदानं झाली त्या मोठ्या पाठीवर. म्हणजे पहिली तास मोजवून त्याच्यावर कारखान्याचं पाणी वगैरे टाकून आपण ते सगळं करून घेतलंय. परत बैलगाडी मालकांचं म्हणणं होतं की तास दिसत नाहीत, म्हणजे अगदी रान कटणाचं असल्यामुळं तरी बी आम्ही मोठ्या ट्रॅक्टरनं नांगराची तास घालून घेतली. म्हणजे आता मैदानाच्या अडचणा विषय राहिला नाही, कारण मागच्या 2 मैदानाच्या अगोदरच मैदानाला खूप खर्च केलाय. नक्कीच. बरं, आता काय सांगाल? आता आपल्याला काय माल राहणार सगळं आजूबाजूला, काय नव्यानं कुठे विहीर वगैरे काय असं नाही? काय नाही. ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की अगदी 1 किलोमीटर अंतरला 1 किलोमीटर अंतर पुढं तर काहीच अडचण नाही. नक्कीच. म्हणजे सगळं पटांगणच आहे, कारण माळरान असल्यामुळे इथं काय सगळं मोकळंच आहे, पटांगणच आहे. बैलांना कुठलीही अडचण नाहीये. पाटील, काय सांगाल बैलगाडी मालकांना? मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार हा मैदानात आता काय आमच्या गावात तर बैलच पळायला एक पण नाही. बरोबर. म्हणजे आताची परिस्थिती आहे, त्यामुळे आम्हाला काय कोणाचे म्हणजे कोण जवळच आहे, लांबच आहे किंवा काय आहे किंवा त्याची बाजू घेतल्यात असलं काय नाही. आणि यात्रेचं मैदान आहे, मुळात एक आहे की असं काही नाही, सगळ्या अख्ख्या गावानं बक्षीस दिले आम्हाला. अगदी 100 गाड्या जुळल्या तरी काही नाही, 2 वाजेपर्यंत मैदान करायचं आणि घरी जायचं. कारण की फक्त एक आमच्या यात्रा कमिटीचं म्हणणं असतं की बाबा आपलं मैदान हे दरवर्षी परंपरेनं चालू राहिलं पाहिजे. बरोबर. कारण अगदी आता गावातली बक्षीस ह्या वर्षी आम्हाला तर असं झालंय की बक्षीस संपली तरी सुद्धा आम्हाला फोन येत होतं की आमचं बैलगाडीला बक्षीस घ्या म्हणून. नक्कीच. तरी बी त्यांना आपण शब्द दिला ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी घेऊ म्हणून. बघा मित्रांनो, आयोजन नियोजन म्हणलं तर यात्रेचे मैदान म्हणले की पहिलं वैशिष्ट्य बघा, पाटलांनी सांगितलं तसं बक्षीस. आता बक्षीस सगळी गावात नाहीत, म्हणजे ज्यांची इच्छा, बरेच जण अजून सुद्धा म्हणतात आमचं देतो काहीतरी, पण त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी. त्यामुळे बक्षीस कमिटीचा यात्रेचं मैदान गाडी 100 आली काय 200 आली काय, त्यांनी सांगितलं अगदी 2ला जरी फायनल झाला तरी काय अडचण नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे माझी, आपण 14 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित मैदान शोभा. ऑनलाईन नोंद पाटील आपली कधीपासून चालू? ऑनलाईन नोंद आपण चालू करतोय 10 तारखेपासून. 10 तारखेपासून म्हणजे परवा दिवशी निमसोडचं मैदान ज्या दिवशी त्या दिवसापासून नोंद चालू. नक्कीच. मित्रांनो, लागोपाठ मैदान येत असतात. निमसोड झाले, कात्रखटाव झाले, गुरसाळ झाले, नागाज कुमटे झाले, राखणी, म्हणजे यात्रेचे मैदान कंटिन्यू चालू होतात तालुक्यात. आणि गॅपनं 4-5 दिवसाचे गॅपवरती मैदान असतात. तसं आता हे 14 तारखेला ओपनचं मैदान या वर्षी घेतलं. गेल्या वर्षी मला वाटतं आदत बैल होत. या वर्षी ओपन मैदान आहे, चांगलं नियोजन असतं. इथं कुठल्याही प्रकार पार्सलिटी ओळख वसेल असं काय नाही चालत. आणि पाटील स्वतः दिवसभर असतात, यात्रा कमी ग्रामस्थ असतात, त्यामुळे इथं पार्सलिटीचा विषय नाही, गावात बैल पण नाही. पाटील, बक्षिसाची रूपरेषा आपली सांगा जरा. बक्षिसाची रूपरेषा आता पहिलं बक्षीस आपण 71,000 ठेवलंय, द्वितीय 51 ठेवलंय, तृतीय 31 ठेवलंय, चतुर्थ 21, पाचवा 15, 6वा 11, 7वा 7, 8वा 5,000. आणि आपण काय केलंय ह्या वेळेस, बऱ्याच जणांची इच्छा असती, मागच्या मैदानाच्या विठ्ठल केसरीच्या मैदानाला पण बऱ्याच जणांचा फोन आला की तुम्ही क्वार्टर फायनल ठेवा. तर ह्या वर्षी मग गावातनं पण देणाऱ्याची संख्या जास्त झाली म्हणून आम्ही आपले सिद्धनाथ वडापाव सेंटर आहेत जे आता गणेश म्हणला की क्वार्टर फायनलला सगळ्या बक्षिसांना 2-2 हजार प्रत्येकी माझ्याकडून देतो आणि प्रत्येकांना डबल ढाल देतो. हो, आणि जेवढी बक्षीस आहेत आता त्या सगळ्या बक्षिसांना डबल ढाल आहे. म्हणजे फायनल आणि क्वार्टर फायनल, फायनल आणि क्वार्टर फायनल दोन्हीला. नक्की. बघा मित्रांनो, यात्रा म्हणलं की उत्स्फूर्त गावाचा प्रतिसाद चांगला येतो.
आणि त्यातल्यात आवड असणारी लोक असली की अजून चांगलं नियोजन होत असतं. यावर्षी क्वार्टर फायनल म्हणजे 2 नंबरला जी गाडी उतरली सेमीला त्यांना 2,000 आणि 2 डाली. फायनलच्या वेळी त्या बैलगाडी मालकांना जी रक्कम आहे बॅनरवर ती रक्कम आणि प्लस 2 डाली मानायचे. म्हणजे ढाल हे कसं आता ढाल ही जुनी परंपरा आहे पाटील. म्हणजे ढाल घरात अजून एखाद्या बघा आता जे बैल पडतो जुन्या काळातली त्यांच्या घरात अजून गेलं तर समोर दारात नात गेले की पहिली ढाल दिसते आपल्याला, किंवा सन्मान चिन्ह असतात किंवा गदा होत्या पहिल्या, असे एक सन्मान असतात. आणि ह्या मानासाठीच यात्रेचे मैदान खेळतात बैलगाडी मालक. असं एक सुंदर असं मैदान आहे 14 तारखेला 14 फेब्रुवारीला कात्रघाटाव या ठिकाणी. तर ऑनलाईन नोंद 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत असेल. आपली लाईव्ह लॉट 13ला काढली जातील सर. हो संध्याकाळी ते 10 तारखेपासून 13 फेब्रुवारी पर्यंत या ओपन मैदान कात्रघाटावरची ऑनलाईन नोंद सुरू आहे. तरी माझी बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. 13 तारखेला संध्याकाळी किती वाजेपर्यंत आपली लाईव्ह लॉट चालू होतील? लाईव्ह लॉट सरासरी साधारणतः 9 वाजेपर्यंत चालू होतील. ठीक आहे. फक्त माझी बैलगाडी मालकांना का ना एकच विनंती राहील, हा. कारण की आम्ही आतापर्यंत मैदान घेतली, खूप त्रास होतो. शेवटच्या आमच्या दिवशी. बैलगाडी मालकांना नाही बोलता पण येत नाही. बरोबर. त्यामुळं पण आम्ही ही यात्रेचं मैदान म्हणजे आतापर्यंत आमचं मैदान असं म्हणजे ही झालं नाही तेव्हा तिथं गालबोट लागून घेतला नाही आम्ही. अडचण एकच आहे की बैलगाडी मालक काय करतात, शेवटच्या दिवशी नोंद जास्त करतात. माझी बरोबर. तेवढीच विनंती आहे, ज्या बैलगाडी मालकांना पळायचं आहे त्यांनी 10 तारखेपासून सुरुवात करा. स्कॅनर चालत नाही, नेटचा प्रॉब्लेम, पैसे येत नाही शेवटच्या खात्यावर. दिवसाला प्रॉब्लेम आणि ऑनलाईन नोंद चालू झाली की मग पावत्यांचा फोन येतात. त्यामुळे माझी एक आता प्रामाणिकपणे म्हणजे आमची सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलंय काय म्हणून की तुम्ही 9ला लॉट चालू करा म्हणजे करा, बाकी तुम्ही 9च्या पुढे पावती नाही, संध्याकाळी 8:30ला पावती पुस्तक बंदच होईल. मग गाड्या किती येऊ त्यात बदल होणार नाही होणार नक्कीच. म्हणजे नाही होणार. 100% बघा बैलगाडी मालकांना माझी खरोखर विनंती आहे ऑनलाईन नोंदी संदर्भात. कारण ऑनलाईन नोंदी शेवट दिवशी आता कसं होतं पाटील, पैरे वगैरे पण काय कायचे जरा होत नाहीत, त्यामुळे अडचणीची बाजू असते. पावती टाकली पैरा नाही झाला तरी परत पावती माघारी भेटत नाही, म्हणजे बरेचसे प्रश्न उत्तर असतात. तरी माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, जसं पाटलांनी सांगितलं आपण लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून 13 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता नोंद आहे, 9 वाजेपर्यंत लाईव्ह लॉट चालू होतील. पाटील एक प्रश्न, आता प्रत्येक वर्षी तुमच्या मैदानात कात्रेश्वर केसरी सन्मान होत असतात. गेल्या वर्षी पण सन्मान झाले समालोचक आणि नंदीचा होतो खटाव तालुक्यात. बरोबर. तर या वर्षीचं कसं नियोजन असणार आहे सन्मान पत्र? आज हे वर्ष तिसरं आहे की एक कुठंतरी आपल्या तालुक्याच नाव एखादा बैल जर पुढे नेत असेल तर त्या बैलाला कुठंतरी एक त्याचं हे झालं पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. पहिल्या वर्षी लक्ष्मणरावला दिला आपण हो. तर त्यानं भारत केसरीचं मैदानात 1 नंबर केला म्हणून. त्याच्यानंतर शिरसवडीच्या रायफलला मागच्या वर्षी आपण दिला होता, कारण रायफल त्या सीझनला म्हणजे टॉपला होता म्हणून. बरोबर. समालोचक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून सुनील मोरेंना दिला होता. मागील वर्षी आपण आपल्या सरांना विकास सरांना दिला होता. ह्या वर्षीच्या काही गोष्टी आम्ही गुपित ठेवलेत, परंतु ज्या बैलाला आपण पुरस्कार आहे त्या बैल मालकाला कळवलं जाईल आणि ज्या समालोचकांना आपण पुरस्कार देणार आहे त्याही समालोचकांना सांगितलं जाईल. नक्कीच. बघा मित्रांनो, चांगलं नियोजन, प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन असं सन्मान होत असतात. आणि बैलगाडी मालकांना माझ्या जात एवढीच विनंती आहे, मुलाखत काय बोलत राहिलं एवढी कमीच आहे. फक्त एक मैदानाला ऑनलाईन नोंद का लवकर करायचं, शेवट दिवशी बऱ्याच अडचणी येतात आणि आता मैदान गॅप मध्ये, त्यामुळे बैलगाडी मालकांना पण विनंती आहे लवकर पहिरे करा, लवकरात लवकर या मैदानाच्या यात्रेच्या मैदानात शोभा वाढवा, मोठ्या संख्येने उपस्थित राहावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं. कात्रेश्वर महाराज की जय. हर हर महादेव.